हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी या ठिकाणी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे। हा दुधी भोपळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण दुधी भोपळ्याच्या दोन्ही बाजू चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया। हा दुधी भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। मीडियम साइज मध्ये हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालत आहे। हे तूप मी घरी तयार केलेले वापरलेले आहे। तुम्ही विकतचे सुद्धा घेऊ शकता। आणि त्याच्यामध्ये मी दुधी भोपळ्याचा किस घालत आहे। दुधी भोपळ्याचा किस तुपामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालत आहे। साखरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे शाई घालत आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा फूड कलर वापरत आहे। फूड कलर हा ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालत आहे। आणि आता याच्यामध्ये मी ड्राय फ्रूट्स घालत आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्याचा तुम्ही वापर करू शकता। आणि फ्लेवरसाठी याच्यामध्ये मी वेलदोडे पावडर वापरत आहे। 1 चमचा मी वेलदोडे पावडर घातलेले आहे। तुम्ही इसेन्सचा वापर सुद्धा करू शकता। अशा प्रकारे दुधी भोपळ्याचा हलवा बनून तयार झालेला आहे। बरेच जणांनी गाजराचा हलवा खाल्ला असेल, पण हा दुधी भोपळ्याचा हलवा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। झटपट आणि कमी साहित्यात होणारा हा हलवा आहे। कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। बाय।